आपल्या अगदी जवळची एक गोष्ट पण असते कित्येक जणांना माहित नाही, कारण आपल्या वेंगुर्ला तालुक्यातला किल्लेनिवती, शेळपी आणि कोचऱ्याच्या सीमेवर असलेलो आणि त्यातही महत्वाचं म्हणजे घाटाच्या माथ्यापासून तो समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या हक्काशब्दात धावणारो श्रीदेव डुंगेश्वर म्हणजे आमचं डुंगोबा. या ठिकाणी सालाबादप्रमाणे प्रत्येक वाडीची जेवणी जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीपर्यंत पार पडत असतात. आज सुद्धा याच निमित्तानं आमचा या ठिकाणी येणं झाला. आमच्या कोचरेगावच्या रामेश्वर वाडीतले राणे बंधू आणि कुटुंबियांची सालाबादी जेवणी आज पार पडत होती. भेटीचा श्रीफळ देवाच्या समोर ठेवून देवाचं दर्शन घेण्याआधीचे हे क्षण सुद्धा सुखद आनंद देणारे. आपल्याच पूर्वजांनी देवराई ज्या ठिकाणी जपली आणि आपलं राखणदार म्हणून अगदी ह्या पिढीपर्यंत लेकरांपर्यंत या जागेची किमया जिवंत ठेवली, ती ही जागा म्हणजे अद्भुतच. या ठिकाणची किमया तुमचे पाय व्हायला लागल्याशिवाय आमच्या शब्दात तुमका समजण्याचा कठीणच. आधी कधी इलासच नसतात तर अगदी अवश्य भेट द्या. या ठिकाणची झाडा वेली कशा प्रकारे जपली गेली त्याचं उत्तम उदाहरण हे आताच्या पिढीने सुद्धा अशा प्रकारे सगळ्यांका घालून दिलेला. हा देवाचा जो काय मान सालाबादप्रमाणे ह्या राणे कुटुंबियांनी केलो तो खरोखरच वाखाणण्याजोगो. प्रत्येक दिवशी देवाच्या दारावर येलेलो प्रत्येक दिवस सगळ्याच बाजून तृप्त होऊन जाऊ जा लागतात तिथलं थोडंसं वाटो म्हणजेच पोटपूजेचा सुख देण्याचा कार्य देवाच्या कृपेने राणे कुटुंबियांच्या पदरात पडला. तसाच राणे कुटुंबियांमुळे आमच्या पदरात जा काय पडला तर आम्ही पण भरभरावून घेतला आणि कार्यक्रमाअंती आमचो मित्र घाडी आणि राणे कुटुंबियांचो कार्यक्रमादरम्यानचो निरोप अगदी आनंदाने घेतलो. बरा भेटाया परत, तोपर्यंत डुंगोबाच्या नावानं चांग भलं.